कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी दाखवणाऱ्या हिरवा झेंडा कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर याची जय्यत तयारी सुरू झाली आहे। सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर ते पुणे वंदे भारत ट्रेन धावणार आहे। सकाळी 8:10 ला ट्रेन सुटणार असून पुण्यामध्ये दुपारी 1:30 वाजता ही ट्रेन पोहोचणार आहे। तर पुणे हुबळी वंदे भारत ट्रेनला सुद्धा पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पुणे रेल्वे स्टेशनवर या सोहळ्याला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत। तर आज दोन वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हिरवा झेंडा दाखवणार आहेत। कोल्हापूरमध्ये आणि पुण्यामध्ये याची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। पुणे ते हुबळी या वंदे भारत ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि त्यात जय्यत तयारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित आहेत। ही दोन्ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। कोल्हापूर आणि पुण्यामध्ये ही जोरदार तयारी सुरू आहे। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ करतील। आपण बघतोय कोल्हापूरमध्ये वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ होणार आहे। त्या ठिकाणी देखील कार्यकर्ते गोळा झालेले आहेत। तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील फडणवीस आणि अजित पवार आहेत। त्याचसोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी या शुभारंभाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। पुणे हुबळी वंदे भारत ट्रेन तसंच कोल्हापूरमध्ये देखील या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ होणार आहे। कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन असणार आहे आणि त्याचबरोबर पुणे हुबळी ही वंदे भारत ट्रेन देखील आजपासून धावणार आहे। या दोन्ही ट्रेनचं वेळापत्रक देखील समोर आलेलं आहे। सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत ट्रेन धावेल। सकाळी 8:10 ला ही ट्रेन सुटणार असून पुण्यामध्ये ही ट्रेन 1:30 वाजता पोहोचेल अशी देखील माहिती समोर आलेली आहे। त्याचसोबत पुणे हुबळी वंदे भारत ट्रेनला देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील। ही दोन्ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। कोल्हापूर आणि पुण्यामधली ही दृश्य आहेत। दोन्ही ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पुण्यामध्ये आपण ही दृश्य बघतोय। चंद्रकांत पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ यासोबतच भाजपचे इतरही कार्यकर्ते तसेच महायुतीमधील इतरही कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे दिसतंय। तर कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन तसंच पुणे हुबळी वंदे भारत ट्रेन या दोन्ही वंदे भारत ट्रेनला आज हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तसंच पुण्याहून हुबळीला जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जाते, कारण या दोन्ही ठिकाणचा प्रवास जो आहे तो अगदी काही तासांमध्ये हा पार करता येणार आहे। त्यामुळे ही प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि या शुभारंभाच्या सोहळ्याची जोरदार तयारी या रेल्वे स्थानकांवर करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमधली आपण एका बाजूला दृश्य बघतोय। कोल्हापूरमध्ये रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेन आलेली आहे आणि तिच्या स्वागतासाठी तिचा शुभारंभ करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि तसंच तिथे मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील अनेक कार्यकर्ते जमा झाले। बहुचर्चित अशी कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होते आणि तीच वंदे भारत एक्सप्रेस आता कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे। आपण जर बघितलं तर 2 दिवसांपूर्वी याची ट्रायल देखील घेण्यात आली होती आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच वंदे भारत एक्सप्रेसचं खरं तर उद्घाटन होणार आहे आणि कोल्हापुरातून हीच एक्सप्रेस जी आहे ती आता पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे। आपण जर बघितलं तर ही एक्सप्रेस या ठिकाणी तैनात खरं तर असल्याचं पाहायला मिळते। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सगळ्या ट्रेनचं उद्घाटन खरं तर इथून होणार आहे आणि इथून हा प्रवास जो आहे तो पहिला प्रवास खरं तर वंदे भारत ट्रेनचा या ठिकाणी होणार आहे। आपण जर बघितली तर हा फर्स्ट क्लास मधला खरं तर बोगी आहे आणि तिथली ही सगळी दृश्य जी आहे ते आपण पाहतोय। आरामदायी अशा पद्धतीचा प्रवास असणार आहे। पहिल्यांदाच कोल्हापूरकरांना अशा पद्धतीचा अनुभव जो आहे तो आता घेता येणार आहे। त्यामुळे नक्कीच अनेक जणांना उत्सुकता होती कधी एकदा सुरू होते। आपल्यासोबत या ठिकाणी टीसी साहेब देखील खरं तर पहिल्यांदाच ही इथं दाखल झालेली आहे ट्रेन। आता सुरुवात देखील होईल। कशा पद्धतीने 3 कंपार्टमेंट असणार, 3 वेगवेगळे क्लास आहेत रेल्वेमध्ये। एज्युकेटेड क्लासेस आहे आणि तिकडे ते नॉर्मल क्लास आहे पूर्ण। बघितलं तर खरं याचं उद्घाटन जे आहे ते आज होणार आहे। अनेकांना खरं तर वंदे भारत एक्सप्रेसच्या यापूर्वी देखील झलक जी आहे ती पाहिली असेल, मात्र कोल्हापूरकरांसाठी विशेष आहे कारण कोल्हापूरमध्ये ही पहिल्यांदाच ट्रेन जी आहे ती दाखल झालेली। त्यामुळं अनेक जण कधी एकदा ही ट्रेन सुरू होईल याची वाट पाहत होते आणि आपण पाहताय काही वेळातच या ठिकाणाहून ही रेल्वे जी आहे ती रवाना होणार आहे। आणि त्यानंतर मी दाखवतो की हा फर्स्ट क्लास आहे ज्या ठिकाणी खरं तर ही मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत या सगळ्या
ट्रेनची खरं तर वाट पाहत होते आणि ती ट्रेन आजपासून सुरू होते, त्यामुळे नक्कीच अनेकांमध्ये आनंदाचं वातावरण. मात्र पुढच्या काळामध्ये एकापेक्षाही अधिक ट्रेन ज्या आहेत या कोल्हापुरातून सुरू व्हाव्यात अशी देखील मागणी अनेकांनी केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. तर आपण बघितलं, आमच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरमधून आढावा घेतलेला होता. वंदे भारत ट्रेनची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला दाखवलेली होती. कोल्हापूरमधून पहिल्यांदाच ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. तसंच उत्सुकता देखील आहे या ट्रेनमधून प्रवास करण्याची, कारण कोल्हापूर ते पुणे हा जो प्रवास आहे तो अवघ्या काही तासांमध्ये त्यांना पूर्ण करता येणार आहे. तसंच या वंदे भारत ट्रेनने त्यांचा सुखकर असा प्रवास देखील होणार आहे. तर दुसरीकडे पुणे हुबळी ही देखील वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या वंदे भारत ट्रेनला थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि या सोहळ्याची देखील पुण्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशनवर आपण ही तयारी केल्याचं बघायला मिळतं. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जमा झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेते चंद्रकांत पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच महायुतीचे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मोठा उत्साह कोल्हापूर आणि पुण्यामध्ये आता बघायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळामध्ये या दोन्ही ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा झेंडा दाखवतील. Thank you.